आका काय रे पोरा, मला लय भूक लागली रे आका. अरे पोरा 3 दिवस झाले आपण तिकडून इकडे आलो. तुला सांगते आपल्याकडे भाकरी संपल्या, इकडे तिकडे जा, याला भीक मागे कोणी भाकरी द्यायला नाही. डबल सरकारनं सगळ्या हॉटेली पण इकडे बंद केल्या. मी कोणाला मागू, काय करू? आपली इथं म्हणजे काहीच बोलत नाही, मुंबईमध्ये काहीच नाही. मी कोणाला काय मागू, मला काही समजून नाही आता. मग आका मी उपाशी का करू? अरे पोरा, आपल्या हक्कासाठी म्हणून दादा तिकडं 3 दिवस झाले क्वेश्चन धरलं. आता त्यांनी अन्नाचा कण नाही खाल्ला आणि तू 1 दिवस तरी उपाशी नाही राहू शकत का? तुला काही लाज वाटली पाहिजे? अरे आका मला लय भूक लागली पण. आणि आका आपले ताते कुठे गेले? काय माहित कुठे गेले कोण बाबा ते? त्याला बी नाही फिरत सवय तिकडे करता तिकडे हरपल्याचं काय म्हणतो. आले तात्या. काय झालं शांती कोण पोरगी येऊन लागली? पाहणार नुसतं म्हणतो भाकर द्या कोणाची भाकर बोललं पीक बापू मी जाऊ. अगं शांते, आता काहीच काळजी नको करू. आता एकही मराठा बांधव उपाशी राहणार नाही. अख्ख्या मुंबईला पुरून उरेल एवढं अन्नदान आपल्या मराठा बांधवांनी मुंबईमध्ये आणलेलं आहे. वाई खरंच? हा चल, आता आपलं पोरग सुद्धा उपाशी राहणार नाही. चला चला लवकर. चला उठा. हाव तात्या खरंच? चाल उठ उठ. चला हे बघा किती मोठे भाकरी भाजी लोणचं घ्यायचं आणलं बघा. पुऱ्या मुंबईला पुरण 100 असे किकप आणि भरपूर असे काही आणलं. अरे आका आका भाजी भाकर घ्यायचा खायचा. घे बघा घे. जा, याला बाजरी द्या आणि भाकर द्यायची असते. आता पोट भरून खाय. तात्या म्हटलं किती भाकरी बनल्या. अरे हे आपले मराठा बांधवाचं आपल्यावर असलेलं प्रेम आहे. चला खा आता पटपट भाकरी. रमान सावधाळी जीव तुझ्या